नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या बीइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा कशा संबंधित असणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खास करून 12वीच्या स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज मी फक्त आणि फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी युनिट टेस्ट 1चा पेपर प्रोव्हाइड करणार आहे। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता युनिट टेस्ट 1चा हा पेपर आहे। हा पेपर 25 मार्काचा राहणार आहे। वेळ असतो तुम्हाला 1.25 तासाचा वेळ दिलेला आहे इथे। तर मित्रांनो, हा फिजिक्सचा पेपर आहे, तुम्ही थंबनेलवर वाचलंच असेल। तर मित्रांनो, चला बघूया या पेपरमध्ये काय आहे ते। तर पहिल्यांदा तुम्हाला दिलेला आहे सेक्शन ए। सेक्शन ए हा खूप सोपा असतो मित्रांनो। त्यामध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 असा असतात। ते एक मार्कासाठी प्रश्न असतात। यामध्ये मित्रांनो ते खूप सोपे असतात, पण काही वेळेला ते हार्ड पण असतात, तुम्ही बघू शकता इथे। आणि हे प्रश्न मित्रांनो ऑरला नसतात, हे तुम्हाला स्वतःहून सगळेच्या सगळे सोडवावे लागतात, तरच तुम्हाला मार्क भेटतात मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो येतो आपला सेक्शन बी। सेक्शन बीमध्ये तुम्हाला सेक्शन बी हा 8 मार्काचा असतो। त्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असतो मित्रांनो। त्यामध्ये तुम्हाला आपण बघून घेऊया किती प्रश्न दिलेले आहेत। 1 2 3 4 5 6 पैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवावे लागतात मित्रांनो, फक्त आणि फक्त 4 8 मार्कांसाठी। 2 मार्कासाठी 1 प्रश्न असणार आहे मित्रांनो। तुम्ही पाहून घ्या, मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे। PDF काही जास्त MBचे नसणार आहे, 5 MBच्या आतमध्ये असणार आहे PDF, तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सेक्शन सी आहे। सेक्शन सीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 2च प्रश्न सोडवायचे असतील, आणि त्यामधील 1 प्रश्न हा 3 मार्कासाठी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर हे एका पानामध्ये किंवा 1.5 पानामध्ये बसवणे आवश्यक आहे। जर तुम्ही एवढं लिहिलात तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क हे मिळू शकतात मित्रांनो। यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला फक्त 2च सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काला असणार आहे। त्यामध्ये मित्रांनो पुढे तुम्हाला सेक्शन डी दिलेलं आहे। सेक्शन डी मधील तुम्हाला 1 प्रश्न हा 4 मार्कासाठी असणार आहे, आणि तुम्हाला इथे फक्त 1च प्रश्न सोडवायचा आहे। आणि इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, त्यामध्ये ए आणि बी असं 2 भाग केलेले आहेत। एक भाग तुम्हाला 2 मार्कासाठी आणि दुसरा 2 मार्कासाठी, असं दोन्ही मिळून 4 मार्क मिळणार आहेत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ही प्रश्नपत्रिका बघून घ्या, आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। ही प्रश्नपत्रिका तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून PDF याचा डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, याच्या अगोदर हे आपण एक प्रश्नपत्रिका तुम्हाला फिजिक्स संदर्भात प्रोव्हाइड केलेली आहे, ते देखील बघून घ्या। आणि मित्रांनो, कसा झाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत चला मित्रांनो। धन्यवाद।